5 वर्षाची शुभ्रा झाडाखाली छोट्याशा बाहुलीसोबत खेळत होती. मातीत खेळल्यामुळे शुभ्राचे कपडे खराब झाले होते. तिला बघून असं वाटत होतं की खूप दिवस झाले तिला कोणीच अंघोळ घातली नाही. तिचे केस पण खूप खराब आणि विस्कटलेले दिसत होते. असं वाटत आहे की तिचं केस विंचरायसाठी कोणाकडेच वेळ नाही. जेव्हा शुभ्राच्या आईचा मृत्यू झाला तेव्हापासून ती वेड्यासारखी वागत आहे. तिला आई गेल्याचं खूप दुःख झालं आहे. ती विचार करत होती की माझी आई जेव्हा झोपली होती तेव्हा नवीन नवरीसारखं तिला सजवलं होतं, तेव्हा काही माणसे घेऊन गेली आणि त्यानंतर माझी कधीच आई आली नाही. शुभ्रा ओरडत तिच्या बाबाकडे जात होती की बाबा, तुम्ही बाहेरून आला की आईला शोधत होता, तर मग माझी आई कुठे आहे? ती झोपली होती तेव्हा तुम्ही सगळे तिला घेऊन गेला, कुठे घेऊन गेला होता? तिला आपल्या घरचा रस्ता सापडत नाही का? आपण शोधायला जाऊ. छोट्या मुलीचा हा प्रश्न आणि तिचं केवलवाणी चेहरा तिच्या बाबाला बघवत नव्हता आणि तो पण शुभ्राला मिठीत घेऊन मोठमोठ्याने रडत होता. पुष्करची पण बायको गेल्यानंतर त्याचं आयुष्य बेरंग झालं होतं. पुष्कर त्याच्या बायको सुप्रियासोबत खूप खुश होता. लहान शुभ्रा नेहमी मस्ती करणारी आणि सुप्रियाचं प्रेम यामुळे पुष्कर खूप आनंदी सुखी होता. एक दिवस कळाले की सुप्रिया दुसऱ्या वेळेस आई बनणार आहे. पुष्करची आई खूप खुश झाली. सुप्रियाची सासू तिला आशीर्वाद देताना म्हणाल्या की ह्या वेळेस मला नातूच पाहिजे. तर पुष्कर आपल्या आईला म्हणाला की आई, हे बघ, मुलगा असो किंवा मुलगी, फक्त तो आम्हाला आशीर्वाद देण्याचं काम कर, ज्यामुळे तुझी सून आणि येणारं बाळ व्यवस्थित असेल. पुष्करचं आपल्या मुलाचं बोलणं ऐकून सासूबाई शांत झाल्या, पण त्यांना नातूच पाहिजे होता. त्यांच्या मनात कुठे ना कुठे नातूच हवा म्हणून कोरलं गेलं होतं. बघता बघता आता सुप्रियाला 7 महिने झाले होते. सगळं व्यवस्थित चालू होतं. एक दिवस सुप्रिया टेरेसवरचे कपडे वाळू घातलेले आणण्यासाठी गेली होती आणि कपडे घेऊन येताना तिचा पाय तिच्या साडीत गुंतला आणि ती पायऱ्यांवरून पडली. ती एवढी जोरात पडली की ती वरच्या पायऱ्यांवरून शेवटच्या पायऱ्यावर गरगळत आली होती. तिच्या ओरडण्याच्या आवाजाने तिची सासू पटकन तिच्यापाशी आली आणि आपल्या सुनेची ही अवस्था पाहून सासूबाई पण खूप मोठ्याने ओरडल्या. त्यामुळे शेजारचे पण जमा झाले आणि त्यातीलच एकाने पुष्करला पण फोन केला होता. सुप्रिया बेशुद्ध झाली होती. सासूचे पण रडून रडून खूप वाईट हाल झाले होते. इमर्जन्सीला कुठे ऑटो कार सुद्धा दिसत नव्हता, पण तोपर्यंत पुष्कर तेथे ऑटो घेऊन आला होता. मग पुष्कर तिला खूप घाई गडबडीमध्ये हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी सांगितलं की खूप प्रॉब्लेम्स आहेत, त्यामुळे सुप्रियाचं ऑपरेशन करावे लागेल, पण काहीच उपयोग झाला नाही. तिला इतक्या वेदना झाल्या होत्या की त्या अजन्मलेल्या बाळासोबत सुप्रियाचा सुद्धा मृत्यू झाला. पुष्कर तर सुप्रियाकडे वेड्यासारखा पाहत राहिला. बघता बघता त्याच्या डोळ्याच्या समोर त्याचा पूर्ण संसार उघडा पडला. छोट्याशा मुलीवर आई गेल्यामुळे खूप वेगळा प्रभाव पडला होता. पुष्करचं पूर्ण आयुष्यच कोडमडलं होतं. तसं पण सासूबाईचं आता वय झालं होतं, त्यामुळे त्या एकटी सर्व काही करू शकत नव्हत्या. पुष्करची आर्थिक स्थिती एवढी चांगली नव्हती की तो एक मूल करीन ठेवेल. खूप वाईट दिवस चालू होते. पुष्कर तर आतून खूप तुटला होता आणि नंतर तो ऑफिसला जाऊ लागला. ऑफिसवरून घरी आल्यानंतर तो शुभ्रासोबत थोडासा टाईम घालवू लागला, पण हे सगळं करताना त्याच्या आयुष्यात घडलेला तो प्रसंग कधीच विसरू शकला नाही. त्याला नेहमी तो प्रसंग आठवत होता. त्याला सुप्रियासोबत घालवलेला क्षण आठवत होते. शुभ्रा सेम तिच्या आईसारखीच दिसत होती. तिच्यासारखंच गोल चेहरा, काळे मोठे डोळे, मोठे नाक आणि सुंदर ओठ. शुभ्राला दिवसरात्र वाटत होतं की तिची आई कधी ना कधी माघारी येईल. बघता बघता सुप्रियाला जाऊन आता 1 वर्ष झालं. नंतर पुष्करसाठी अंकिताचं स्थळ आलं. अंकिता एका गरीब घराण्यातील होती. अंकिताला 6 बहिणी होत्या. 6 बहिणीनंतर अंकिताला भाऊ झाला होता, पण त्यांची एवढी चांगली परिस्थिती नव्हती की त्या सगळ्यांचा शिक्षण करून त्यांचं चांगलं आयुष्य घडवतील. त्यातील एक बहीण मोठ्या आत्याकडे राहत होती आणि 2 बहीण तिच्या मावशीकडे राहत होत्या, कारण मावशीला मूल बाळ नव्हतं. अंकिताच्या तिच्या छोट्या आत्याकडे राहत होती अंकिता. काही माणसं मूल जन्माला घालायला लाईन लावतात, पण जेव्हा त्यांना त्यांचं पालनपोषण करावं लागतं
तेव्हा त्यांच्याकडे तेवढं सामर्थ्य नसतं आणि अंकिता पण कसं तरी अडचणीला जाऊन लहानाची मोठी झाली होती आणि तिला पण छोट्या आत्याकडे पाठवण्यात आले होते आणि तिथंच तिचा सांभाळ झाला होता आणि आईवडिलांना सोडून आत्याकडे लावल्यापासून अंकिता गप्प होती. अंकिताची छोटी आत्या तिला प्रेम तर खूप करत होती, पण कामे खूप सांगत होती. अंकिता जास्त शाळा शिकू शकली नाही. नेहमी स्कूलमध्ये न गेल्यामुळे ती अभ्यासात पण जास्त हुशार नव्हती आणि अंकिता मोठी झाली, पण तिला लग्न करून लावण्यासाठी कोणाकडे सुद्धा 1 रुपया सुद्धा नव्हता. त्यामुळे एका मुलीच्या बापासोबत तिच्या घरच्यांनी तिचं लग्न जमवलं. पुष्करला पण वाटलं की लग्न झाल्यावर कमीत कमी शुभ्राला अंकिता आईचं प्रेम देईल. त्यामुळे पुष्कर फक्त शुभ्रासाठी या लग्नाला तयार झाला. पुष्करने शुभ्राला सांगितलं की तुझी नवीन आई येणार आहे. तर शुभ्राला झटका लागला आणि ती म्हणाली की म्हणजे बाबा, आता माझी आई कधीच येणार नाही असं म्हणून शुभ्रा रडू लागली. मग पुष्करने तिला उचलून घेतलं आणि तिला समजावलं की बाळा, नवीन आई सुद्धा तुला खूप प्रेम करेल, तुझी खूप काळजी घेईल, तुला खूप छान शिकवेल असं सांगितल्यावर शुभ्रा कशीबशी तयार झाली. त्या दिवसापासून शुभ्रा थोडीशी खुश राहू लागली. पण एक दिवस शुभ्रा अंगणात खेळत होती तेव्हा तिथे काही आसपासच्या बाया बोलत होत्या की आता या छोट्या शुभ्राचं आयुष्य कसं होईल काय माहीत. जर हिची होणारी सावत्र आई जर आली तर ती काय थोडीच हिला प्रेम देणार आहे, उलट तर तिच्या बाबांना सुद्धा तिच्यापासून लांब करेल. बिचारी पोर बापाच्या प्रेमासाठी सुद्धा तरसेल. दुसरी स्त्री म्हणाली की हो, सख्या आईपेक्षा प्रेम कोणीच करू शकत नाही. सावत्र आई तर कधीच दुसऱ्याच्या मुलावर प्रेम करू शकत नाही. जर शुभ्राकडून थोडीशी सुद्धा चूक झाली तर ती शुभ्राला मारायला सुद्धा इकडे तिकडे पाहणार नाही. सगळ्या बाया एकमेकांत भरपूर काही बोलत होत्या. ते सगळं बोलणं शुभ्रा ऐकत होती. छोट्याशा मनावर खूप परिणाम होऊ लागला की या सगळ्या खरंच बोलत आहेत. हे सगळं ऐकून तिचे डोळे पाण्याने भरले आणि घरात जाऊन एका कोपऱ्यात मोठमोठ्याने रडू लागली. त्या दिवसापासून नवीन आई या शब्दाने तिला भीती वाटू लागली आणि ते आता अलीकडे तिच्या बाबांकडे सुद्धा जास्त करून जात नव्हती. ती फक्त स्वतः सोबतच टाइम घालत होती. बाबांपासून पण दूर जात होती की माझे बाबा माझी वाईट दुसरी आई का आणत आहेत, माझ्या सुप्रियाला का आणत नाहीत. त्यामुळे ती आता बाबांवर सुद्धा खूप रागवली होती. पुष्करला आपल्या मुलीच्या मनात काय सुरू आहे त्याबद्दल काहीच पत्ता नव्हता. पण पुष्करच्या पण मनात भीती निर्माण झाली होती की जर अंकिता या घरात आली तर ती खरंच माझ्या मुलीला आईसारखं प्रेम करेल का. पण आता वेळ निघून गेली होती, कारण लग्न ठरलं होतं. त्यामुळे आता मोडणं अशक्य होतं. आता नियतीच्या मनात हेच लिहिलं आहे त्याप्रमाणे सगळं होणार होतं. घरातल्या घरात अंकिता आणि पुष्करचं लग्न झालं. अंकिताच्या मनात सुद्धा नवीन नवरीच्या मनात जी भीती असते ती भीती अंकिताच्या मनात पण होती. आणि ती सासरी आली. तिला माहीत होतं की पुष्करचं लग्न कशामुळे तिच्यासोबत झालं आहे. त्याचं मन अजून पण सुप्रियामध्ये अडकलं आहे. तो त्याच्या पहिल्या बायकोला खूप प्रेम करत होता. त्यामुळे अंकिताने आताच आपल्या नवऱ्याकडून कोणतीच अपेक्षा ठेवली नाही. लग्नाच्या पहिल्या रात्री अंकिता तिच्या खोलीत बसली होती. तिच्या डोक्यात हजारो प्रश्न चालू होते. नवीन नवरीच्या मनाची हालचाल जशी असते तशीच तिला होत होती. पण तिने दरवाजाकडे पाहिलं. तिला एक काळी सावली दिसली. त्यामुळे ती उठली आणि वाकून पाहिलं तर तिथे एक लहान मुलगी दिसली. ती मुलगी अंकिताला खूप न्याहाळून पाहत होती. अंकिता तर तिला घेण्यासाठी पुढे गेली, पण ती भिवून पाठीमागे गेली. अंकिता गोड शब्दात म्हणाली की बाळा, तू शुभ्रा आहेस ना. शुभ्राने भरल्या डोळ्याने हा म्हणून सांगितलं. अंकिताने तिचा हात पकडला आणि म्हणाली की माझ्यापाशी येणार बसायला. पण शुभ्राने मान हलवून नाही म्हणून सांगितलं. शुभ्रा म्हणाली की मला तुमची भीती वाटत आहे, तुम्ही मला मारणार तर नाही ना. हे ऐकून अंकिताला खूप वाईट वाटलं आणि तिच्या डोळ्यात पाणी आलं आणि शुभ्राला मिठीत घेत तिला म्हणाली की तुला मी कधीच मारणार नाही. तू एवढी छान बाहुलीसारखी दिसते, तर मग मी कशी मारीन तुला. मी तर माझ्या बाहुलीला खूप प्रेम करणार आहे.
हे ऐकून शुभ्राच्या छोट्याशा चेहऱ्यावर भलं मोठं हास्य उमटलं आणि डोळ्यात एक प्रकारची चमक आली आणि ती अंकिताला म्हणाली की खरंच नवीन आई तू मला खूप प्रेम करणार आहे, जशी माझी सुप्रिया आई करत होती तशी. अंकिता म्हणाली की हो शुभ्रा बाळा, जशी तुझी आई तुला प्रेम करत होती तशीच मी पण तुला प्रेम करणार आहे. पण तू मला नवीन आई म्हणायचं नाही, तू फक्त मला आई म्हणायचं. शुभ्रा प्रेमाने आई म्हणून अंकिताच्या गळ्यात पडली आणि थोड्याशा अंतरावर पुष्कर पण उभा होता. तो या दोघींचं बोलणं ऐकत होता आणि तो पण भावुक होऊन त्याचे डोळे अश्रूंनी भरले. तेव्हा पुष्करची आई तिथे आल्या आणि त्या अंकितापासून शुभ्राला ओढत म्हणाल्या की तू इथं कशामुळे आली आहेस? तुला सांगितलं होतं ना की माझ्या रूममध्ये बसायला. आताच्या आता इथून निघून माझ्या खोलीत जा. मग परत अंकिताला तिची सासू म्हणाली की हे बघ अंकिता, आजची रात्र तुझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. शुभ्राला माझ्याकडे राहू दे, मी हिला सांभाळेल. पण अंकिता शुभ्राला तिच्यापाशी ओढत म्हणाली की नाही आई, आज फक्त शुभ्रा माझ्यापाशी झोपेल. शुभ्रा बाळा, तू आपल्या आईपाशी झोपणार ना? हो आई, मी तुझ्यापाशी झोपेन. पण तू मला एक गोष्ट सांगायची. अंकिता म्हणाली हो, मी छान गोष्ट तुला सांगते. आणि आनंदाने शुभ्रा अंकिताच्या गळ्यात पडली. अंकिताला पण तिची छोटी आत्या ती लहान असताना लगेच घेऊन गेली होती, त्यामुळे तिला सुद्धा आईबाबाचे प्रेम भेटू शकले नाही. ती पण तिच्या आई वडिलांच्या प्रेमासाठी तरसली होती. आईबापाचं प्रेम काय असतं याची किंमत तिला होती, त्यामुळे ती आता शुभ्राला तिच्यापासून दूर करणार नव्हती. शुभ्राला किती त्रास होत असेल याची कल्पना तिला होती. पुष्कर पण आता टेन्शन फ्री झाला. अंकिताच्या रूपात तिला सुप्रियासारखी आई भेटली होती आणि शुभ्रा पण खूप खुश होती की माझ्या सुप्रिया आईसारखी बाबाने मला नवीन आई आणून दिली आणि ती पण आता बाबांसोबत छान बोलत होती. काही दिवसांनी पुष्कर, अंकिता आणि शुभ्रा ते तिघे त्यांच्या छोट्याशा गृहस्थीमध्ये खुश राहू लागले. पुष्कर पण एका नवऱ्याचं जे कर्तव्य असतं ते कर्तव्य पार पाडत होता. खरे सांगायचे तर आई ही आई असते, ती ना सावत्र असते ना कोण. सावत्र आईला सुद्धा आईचा दर्जा दिला तरी ती शेवटी आईच ना. मित्रांनो, प्रत्येकाची आई वेगळी असते. जरी तिची ओळख वेगळी असते तरी तिची माया एकच असते. आणि अशीच ही एक कथा होती. जर कथा आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक शेअर नक्की करा. आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.